मुंबईला कसा आहे, बैल पळताना दिसला पब्लिकला ना गाडा मालकांना तेव्हा पैर होता. नुसतं किंवा संबंध रिलेशनच्या ह्याच्यात पैर नव्हते, पब्लिकला दाखवायला लागतं मुंबईच्या बैल पळताना का बाबा हां खरंच बैल पळतं, मग तेव्हा पैर होतं टॉपचं. तेव्हा पब्लिकचा क्रेज होतं बैलावर का हां 100% शुभम पब्लिकला पळतं म्हणून त्याचे पैर होतं. अडचणी ना जाम आलत्या ना, म्हणजे असं का बराच जण शब्द कफलं होतं. आम्ही त्या मनानं ठेवला, आम्ही त्या ह्याच्यात नाही. 2 अड्डे झाले त्याला, मी बघतो त्याच्या पायाला लागलेला आहे. त्याच्या पायाला टाकं 9 भरलेलं, बिचारा एक पाय उचलून मागच्या अड्ड्यातले एक व्हिडिओ आले ते केडकालीची त्याची पाल्याच्या बावऱ्याची, बिचारा एक पाय वरती करून गाडी ऐकलं. त्याचा मनापासून आभार मानतो आम्ही सर्व, शिवादा वगैरे आमची पूर्ण टीम, त्याच्या कार्याला सलामी आमचा सर्वांचा. तर आपण हार जितेचा विषयच घेत नाही, तर का आपला नंदीवर आपला विश्वास आहे, त्याचं काम तो करेल. त्याला जमलं तो गुलाल घेऊन घेणार, त्याला नाही जमलं तो गुलाल नाही घेणार. 30% म्हणजे आपल्या महाराष्ट्रातूनच बहुतेक इथे बैलगाडा मालक आले होते आणि एवढा मोठा नियोजन मोडोलीच्या योगेश शेठ आणि प्रवीण शेठ आणि त्यांच्या टीमने केला होता आणि जबरदस्त आयोजन केलं होतं. आणि जो एलडी आपल्याला दिला आहे तो मिलिंद शेठ पाटील आपले कोसगावचे भुंगाबाईचे मालक, त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं यांना दिला होता एक नंबरच्या शर्यतीसाठी आणि तो आपल्याला भेटला. आपण मिलिंद शेठचे सुद्धा आभार. जबरदस्त गाडी पळते, कारण की दोन्ही बैल सेम एकदम खांद्याला खांदे जुळून पळतात आणि खालून जी सुट्टीला ते निघतात ना, ती पुढे गाडी भेटणारच नाही. नमस्कार. काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? आजची शर्यती व्हॉट्सअपला जमली होती. शर्यतीला आज बघेल 15-20 मिनिटं लगेच. शुभम डाऊन खूप मस्ती करतो, म्हणजे व्यवस्थित उभा राहत नाही, पण जशी शर्यत सुटली ना, जो स्पीड पकडला ना, सरळ गाडी धावली गेली. काय बोलाल? म्हणजे मस्ती नाही केलेलं आम्हाला वाटतं, म्हणजे समजणार नाही पंच का नाही, मस्त शांतता उभं राहिलं तर आम्हाला गॅरंटी नसते. नक्कीच. मस्ती करून जेव्हा उभं राहतं हा. आम्हाला मी तेव्हा स्क्रीनवरतीच होतो आणि स्क्रीनवरती सर्वच पब्लिक होते आणि सर्व शुभम डाऊनच्या शर्यतीचीच वाट पाहत होतं आणि तिथं लोक बोलत होते शुभम डाऊन आता 15 ते 20 मिनिटं 100% घेणार. हो 100% चर्चा चालू होती. मी पण ऐकलं, तिचं भरपूर जण बोलत होती का शुभम डाऊनची गाडी मांडली घेतली 15-20 मिनिटं जातील 100%. कसं काय आज वजीर उंबारलीचा पिंटू शेठ पाटील यांचा वजीर सोबत आज पहिला कसं नियोजन कसं काय झालं? नियोजन मागे ठरलं होतं आमचा, शिवादाचा आमचं बोलणं झालं होतं, पिंटू शेठशी बोलणं झालं होतं, 2 मालकांच्या संमतीने पहिरा झालेला होता आमचा आणि मागं गाडी पाळाली होती. ही गाडी उसटण्याला पाळाली होती, गुलाल झाला होता चांगला. तर मागच्या अड्ड्यात खिडकालीला पण हीच गाडी पाळाली होती, आपला पायरा होता, गाडी जमली होती, परंतु कालक पडल्यामुळे गाडी कॅन्सल झाली. मग आम्ही तो निर्णय ठेवला गाडी हीच पाळवायची म्हणून. मग आजच्या म्हणजे शुभम गाडी जमवली, वजीर घालून गुलाल झाला. नक्की. विरुद्ध गाडी पण मला वाटतं सुंदर आणि बगीरा होता. हां ते साई वालिवली गावचा सुंदर होता, ते पण माझे मित्रच आहेत. मागे त्यांचा सुंदर पण आम्ही पायऱ्यात पळवला होता सुंदरमध्ये ना, चांगले शांत म्हणतात ना, बगीरावाले पण चांगलेच आहेत ते पण. दादा आपण बघतो ना, शुभम डाऊन मुंबईला पब्लिकने पळतो आणि पब्लिकने जो बैल पळतो तर असं रिस्पॉन्स देतो. काय सांगा? तो दोन्ही गांधी पब्लिकला बोलतो, दोन्ही साईडला पब्लिकला बोलतो आणि पब्लिकचेच व्हायला जास्त डिमांड असतं ना मुंबईला. आपल्या गाडीवर काम करतो, पब्लिक कापायला काम करतो, त्याच्यामुळे गाडीला गती असतं. शुभम डाऊनचा पब्लिकला त्यानं आमचं कसं होतं गाडीचा, म्हणजे यो पब्लिक सांभाळायचं काम करतो ना, तो आतून गाडी वाढायचं काम करतो ना, वजीरला गाडी वाढायला त्रास न होत, जेणेकरून कसं पब्लिकचा बैल कमी न होत, बैलाला साथ देतो, आतून गाडी अजून वळतो वजीर. ही गाडी किती वेळा पळाली? ही गाडीचा गुलाल 2 वेळेला झाला, 2 वेळेला गाडी पळाली, तिसरी जमली होती गाडी, परंतु काल पडल्यामुळे शर्यत कॅन्सल झाली. कशी गाडी लागते? मस्त गाडीची गती लागते, मस्त 2 गुलाल झाले. अजून चांगली म्हणजे जसं समोरची गाडी असेल तसा आम्हाला अंदाज भेटतो ना गाडीचा. बघतो ना, गुलालामध्ये बैल आहे, त्यामध्ये मला पहिले पण वेगळे असतील, याच्यामध्ये मी नियोजन कसं करतो? कसं पैरायला भरपूर जणांचे फोन येतात, शिवादादाला, मला पण, आमच्या पोरांना पण सगळ्यांना फोन येतात. पण कसं असं आमचं म्हणजे गुलालात राहिलेली गाडी आम्ही सदस्यात फोडत नाही आणि बैल एवढा पब्लिकचा आहे आपल्याला. आतल्या बैलांना भरपूर जणांचा फोन येतात, पण आम्ही विचारपूर्वक व सर्वांच्या आमच्या टीमचं मान्यता असं त्याच बैलामध्ये आम्ही बैल पळवतो. जास्त करून उजवीच गाडी पळवतो. आता थोड्या दिवसात काय आता बोलतात उज्ज्वल गांधी आम्ही पळवतात, पण काही दिवसांनी डावा खान पब्लिक पण पालताना दिसत. वेत्तालेश्वर प्रसन्न कुमार शिवा म्हात्रे नारायणगाव आणि
योगेश वारे कालगाव. शिवादादा बोला तुम्ही, तुमच्या करारामध्ये शुभम डाऊन आला आणि आता गुलाल घेतलाय, काय बोलाल, कसं वाटतं आणि तुम्ही कसं काय म्हणजे करारमध्ये करण्याचं नियोजन केलं त्याचं? नाही, ते आपले मित्रच आहेत. हां योगेश वाडे कालगाव हे आपले माझा बैल होता एक पतंग म्हणून, तो त्यांच्याकडे सांभाळायला गेलता. तोपर्यंत तिथपासनं ते माझे चांगले जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं असं ठरलं की बैल तुमच्याच नावाने पळवा मुंबईला. मग आपण ठरवलं आणि आपण आपल्या घरी उतरवलं बैल. कसं वाटतं शुभम डाऊनचा पळ कसा वाटतोय? शुभमचा पळ बघून पूर्ण पब्लिक म्हणजे असे का शुभमची जर गाडी निघली ना पूर्ण पब्लिकला आनंद होतो की शुभम डाऊन निघाला, शुभम डाऊन निघाला. हे आपल्याला बरं वाटतं. म्हणजे फक्त सुट्टीलाच तो मस्ती करतो, नाहीतर एकदा स्पीड लागला की बाबा तो थांबायचं नाव घेत. असं वाटतं त्याला सूत कधी दिसतो आणि सूत कधी तोडून निघतो, गुलाल घेतो. ना ती त्याला सवय आहे पहिल्यापासून डोके खाली टेकायची, पण एकदा सुटला का मग तो मागं बघत नाही. नक्कीच दादा बोनिलचा मोठा मैदान 33 डिसेंबरला आणि सुंदरचं नियोजन का नाही? सुंदरा वरती आहे, हां. वरती थोड्या दिवसात येईल मुंबईला. नक्कीच आल्यानंतर कोणत्या मैदानात काय त्याचा अपडेट? मैदानाला म्हणजे असं सांगून नाही, परंतु ज्या दिवशी बैल येईल ज्या दिवशी कुठला पुढचा मैदान असेल त्या मैदानाला पळेल. दादा शुभम आता सुंदर नाही तर शुभम डाऊन गुलाल घेऊन आपलं नाव करतोय आणि सुंदर बैला आल्यावरती धावणीला तर चर्चा झाली, काय बोला? चर्चा झाली म्हणजे शुभम डाऊन पण पालणारच होता, परंतु आम्ही पहिले आलेला कसं मुंबईला कसं बैल पालताना दिसला पब्लिकला ना गाडा मालकांना, तेव्हा पैरं होता. नुसतं किंवा संबंध रिलेशनचे ह्याच्यात पैरं नव्हते, पब्लिकला दाखवायला लागतं मुंबईच्या बैल पालताना का बाबा हां खरंच बैल पळतं. मग तेव्हा पैरं होतं टॉपचं, तेव्हा पब्लिकचा क्रेज होतं बैलावर का हां 100% शुभम डाऊन पब्लिकला पळतं, म्हणून त्याचे पैरं होतात. तुम्हाला पहिला अडचणी आल्या होती का शुभमसाठी? भरपूर आलत्या अडचणी ना, जाम आलत्या ना, म्हणजे असं का बराच जण शब्द कफलं होतं. आम्ही त्या मनानं ठेवला, आम्ही त्या ह्याच्यात नाही, परंतु आम्हाला जरी नाकारलेलं असलं तरी आम्ही बैल 100% द्या ना. आम्ही आमचं ठरलेलं, आम्ही कुणाला नाराज नाही करीत. आम्हाला भरपूर जणांचं फोन येतं पायऱ्याला, परंतु कसं आहे ज्या बैलाच्या लेवलचा बैल पायऱ्याला आम्हाला वाटतं त्या बैलानं आम्ही 100% बैल पळवत राहणार. जेव्हा आपण नाकारलं होतं तेव्हा आपण हिंमत नाही आलं, आपण नंदी करून दाखवतो, काय सांगायचं? आम्ही हिंमत नाही जरा शिवादाताना आमचं ठरलेलं असतं. जर एखादा नाही बोलला त्याला तर आमच्याशी शर्यत करायची इच्छा झाली तर शिवादाची आमची तयारी आहे. आम्ही लगेच सांगितलेलं करायची असेल तर आपण प्रेक्षणीय लढत मैत्रीपूर्ण करू शकतो आपण नाकारल्यानं, पण असा बैल पाळल्यानंतर ते स्वतः बैलासाठी फोन करतात. दादा सूरज ड्रायव्हर बद्दल काय बोला? 9 टाके पडून सुद्धा मागच्या याच्यात आणि आज त्यांनी गुलाल घेऊन दिला, त्या ड्रायव्हर बद्दल काय बोला? 2 अड्डे झाले त्याला, मी बघतोय त्याच्या पायाला लागलेला आहे, त्याच्या पायाला टाकं 9 भरलेलं, बिचारा एक पाय उचलून मागच्या अड्ड्यातले एक व्हिडिओ आले ते खिडकालीची त्याची पाल्याच्या बावऱ्याची, बिचारा एक पाय वरती करून गाडी ऐकलं. त्याचा मनापासून आभार मानतो आम्ही सर्व, शिवादा वगैरे आमची पूर्ण टीम, त्याच्या कार्याला सलामी आमचा सर्वांचा. आज बिनजोडची मोठी शर्यत होती कारण का जास्त गोंड्यावरती, किती गोंड्यावरती होती? एक गोंडा 5,000 शर्यत आमची बॅनरवर ठरली होती आणि आम्ही जेवढी ठरलेली रक्कम सर्व पूर्ण जमा केली. प्रथम पारितोषिक पण भेटला LCD TV, ती का 32 इंचची. शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या गुलालासाठी. धन्यवाद. पिंटू दा, आज एक प्रेक्षण शर्यत झाली, सांगा ती शर्तीबद्दल कसं काय? शर्यत आपली व्हॉट्सअपला जमलेली होती. शिवाशेठ म्हात्रे नारायण यांचा शुभम डॉन आणि साईगावचा सुंदर, तर ही शर्यत जमली होती. शिवाशेठनी मला फोन केला की दादा गाडी पळवायची का, कारण का आमची पहिला पण एकदा गाडी पळवली आणि त्या दिवशी एक शर्यत कॅन्सल पण झाली. त्याच्यामुळे आज आम्ही गाडी पळवण्याचा निर्णय घेतला आणि चांगल्यापैकी वजीरनी आणि शुभमनी गुलाल घेऊन दिला. दादा, जेव्हा वजीर आत असतं ना तेव्हा सदा ती गाडी सोडत नाही, काय सांगाल त्याबद्दल? त्याला जर गाडी त्याच्या समोर असली तर तो गाडी देतच नाही. दादा, आज शुभम डॉन आणि वजीर किती वेळा गाडी पळाली? ही म्हणजे तशा आमच्या 3 वेळा गाड्या झाल्या होत्या, पण मध्ये एक गाडी कॅन्सल झाली खेडकालीला आणि आता ही दुसरी गाडी गुलाला. दादा, सर्वजण गुलालासाठी येतात मैदानामध्ये आणि जेव्हा गुलाल आपल्या कपायला लागतो तेव्हा वेगळा आनंद असतो, काय सांगाल त्या आनंदाविषयी? गुलाल आपल्यापेक्षा आपल्या बैलाच्या अंगावर पडला ना की त्याचा म्हणजे बैलाचा आनंद जरा वेगळाच असतो आणि आपल्याला तर आहेच. दादा, आजचं कसं काय नियोजन होतं खालती सुट्टीला वगैरे? सुट्टीला वगैरे चांगला नियोजन होता, पण आपल्या गाडा मालकांनी कुठेतरी थोडासा गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली, कारण का माझी एक गाडी 1 वाजता खाली गेली होती, ती 6 वाजता 5:30ला सुटली आणि आता वजीरची पण आम्ही 2 वाजता खाली गेलो होतो तर ती 6 वाजता सुटली. दादा, पिंटू शेठ पाटील उंबारलीचा म्हणजे बिंदास व्यक्तिमत्व, बिनजोडची शर्यत खेळणार, हार हो काय जीत हो शर्यत खेळणार म्हणजे टॉपची शर्यत खेळणार. आणि काय बोलाल तुमच्या या म्हणजे बिंदासपणाला?
हे बघा आम्ही घरातून निघतो तर आपण हार जितेचा विषयच घेत नाही, कारण का आपला नंदीवर आपला विश्वास आहे. त्याचं काम तो करेल, त्याला जमलं तो गुलाल घेऊन देणार, त्याला नाही जमलं तर गुलाल नाही घेणार. आज कारण का मी त्याच्यावर एवढा विश्वास असतो ना माझा की तो 100% आपल्या विश्वासावर त्याला जाऊन देतच नाही. 100%. आणि आज प्रेक्षणीय शर्यत म्हणजे बघा 32 इंच टीव्हीचा मानकरी जो आज खास आकर्षण होतं तो आज कोणी नाही तर आपल्या उंबरलीच्या वजीर आणि शुभम डॉन यांना भेटण्यात आलं. हे बघा आजची 30% म्हणजे आपल्या महाराष्ट्रातूनच होते की ते बैलगाडा मालक आले होते आणि एवढा मोठा नियोजन मोडोलीच्या योगेश शेठ आणि प्रवीण शेठ आणि त्यांच्या टीमने केला होता आणि जबरदस्त आयोजन केलं होतं. आणि जो LD आपल्याला दिला आहे तो मिलिंद शेठ पाटील आपले कोसगावचे भुंगाबाईचे मालक, त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं यांना दिला होता एक नंबरच्या शर्यतीसाठी आणि तो आपल्याला भेटला. आपण मिलिंद शेठचे सुद्धा आभार व्यक्त करतो. दादा ही शुभम डॉन आणि वजीरची गाडी कशी पळते? ही गाडी म्हणजे एकदम जबरदस्त गाडी पळते, कारण की दोन्ही बैल सेम एकदम खांद्याला खांदे जुळून पळतात आणि खालून जी सुट्टीला ते निघतात ना ती पुढे गाडी भेटणारच नाही कोण अशी गाडी पळते. सुट्टीला बघितलं वजीर एकदम शांत होता पण शुभम डॉन खूप मस्ती करतो. शुभम जाऊन थोडासा मस्ती करतो, कारण का त्याला त्याच्या आजूबाजूला माणसं जमत नाही. पण आज बिंजोड क्षेत्रामध्ये आजूबाजूला खूपच गर्दी असते, त्याच्यामुळे कुठेतरी तो बिघडतो आणि मागे पुढे होऊन मस्ती करतो. पण मी स्क्रीनवरती बघितला, मला असं वाटलं हा वाकडाच राहिलाय, शुभम डॉन कुठे आडवा जाईल का असा वाटत होता. पण जसा त्याने पळ सोडला ना गाडी सरळच्या सरळ त्याने खेचत आली. आणि हा बैल आपला वजीर असा आहे ना, कुठला पण बैल कसा पण असू द्या तो तुम्हाला बाहेर जाऊ देणारच नाही, कारण का तो एकदम शिस्तीचा बैल. आणि त्याची कसं असतं माहिती का, त्याला समोर जर गाडी दिसली ना तो येडा होतो. दादा येणार पुढचं नियोजन कसं असणार? पुढचं नियोजन बघू आता नवीन वर्षामध्ये कसं काय होतं. हां दादा आता आपण फक्त वजीरची आठवणी सांगा जुनी आता काय सांगाल त्याबद्दल? वजीरच्या आठवणी सांगल्या तर आपल्याला पूर्ण दिवस पण संपणार नाही. हां. काय एवढा त्याचं मोठे हे आहेत, तर तो कधीच याच्यामध्ये पळाला नाही, मोठ्याच मध्ये पळतो. दादा आपण बघतो नेहमी बिंजोडं नाव असतो तुमचं मैदान आले की काय सांगाल त्याबद्दल? बघा माझा एक असा असतो, मी घरातून निघतो बिंचोरला नाव देणार, हां. कोणाला फिरवायचं असेल तर फिरवेल. माझं असं नाही की आपण कुठेतरी थांबू कोणावर तरी फिरवू, असं नाही. आपण द्यायचा, कोणची इच्छा असेल त्यांनी केला. दादा तुम्हाला पुढच्या वासाठी खूप खूप शुभेच्छा आणि इतक्या दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.